माझ्या सर्व संस्कृत प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींचे शारदा यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या समोर सादर करतोय संख्या 1 ते 100 सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असणारा हा व्हिडिओ सादर करत असताना मनस्वी आनंद होत आहे आणि माझ्या सर्व गुरुवर्यांना माझा साष्टांग दंडवत. संस्कृतचे गुरुवर्य माझे आदरणीय माननीय सन्माननीय रामदासजी यांना माझा कोटी कोटी प्रणाम. संख्या 1 2 3 4 5 7 षट सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश एकोनविंशतिः विंशतिः एकविंशतिः द्वाविंशतिः त्रयोविंशतिः चतुर्विंशतिः पंचविंशतिः षड्विंशतिः सप्तविंशतिः अष्टाविंशतिः नवविंशतिः एकोनत्रिंशत् 30. उच्चारण करत असताना अतिशय स्पष्ट आणि चांगल्या प्रकारे असणं अत्यंत आवश्यक आहे. संस्कृतमध्ये तसं लेखन खूप कमी आहे, पण शुद्ध लेखन अत्यंत आवश्यक आहे. कोणताही विद्यार्थी संस्कृत भाषेमध्ये अगदी सहजरित्या आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. फक्त योग्य वेळी योग्य मार्गदर्शकाची योग्य गुरुजनांची अत्यंत आवश्यकता असते. माझ्या संस्कृत प्रिय सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना विनंती की संस्कृत विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून आपल्या शाळेतील गुरुजनांचे, आपल्या आदरणीय आई वडिलांचे, तुम्ही शिकत असलेल्या संस्कृत ट्यूशन क्लासेसच्या शिक्षकांचे स्वप्न साकार करावे ही नम्र विनंती. 31 32 33 34 35 36 37 38 39 39 40 41. संख्या आणि समय लिहित असताना शुद्ध मराठी अंकात लिहिणं आवश्यक आहे. अंकात लिहिल्यानंतर उभीदंडी किंवा डॉट देण्याची आवश्यकता नाही, पण अक्षरात लिहिल्यानंतर पूर्णविराम देणं अत्यंत आवश्यक आहे. जर पूर्णविराम दिला नसेल तर त्या ठिकाणी आपला शिक्षक आपला मार्क्स, आपले गुण त्या ठिकाणी कमी करू शकतो. 1 द्विचत्वारिंशत् त्रिचत्वारिंशत् चतुश्चत्वारिंशत् पंचचत्वारिंशत् षट्चत्वारिंशत् सप्तचत्वारिंशत् अष्टचत्वारिंशत् नवचत्वारिंशत् एकोनपंचाशत् 50 एकपंचाशत् द्विपंचाशत् त्रिपंचाशत् चतुष्पंचाशत् पंचपंचाशत् षट्पंचाशत् सप्तपंचाशत् अष्टपंचाशत् नवपंचाशत् एकोनषष्टिः 60. एकषष्टिः द्विषष्टिः त्रिषष्टिः चतुःषष्टिः पंचषष्टिः षट्षष्टिः सप्तषष्टिः अष्टषष्टिः नवषष्टिः एकोनसप्ततिः 70. एकसप्ततिः द्विसप्ततिः त्रिसप्ततिः चतुस्सप्ततिः पंचसप्ततिः षट्सप्ततिः सप्तसप्ततिः अष्टसप्ततिः नवसप्ततिः 79 80. एकाशीतिः द्व्यशीतिः त्र्यशीतिः चतुर्शीतिः पंचाशीतिः षड्शीतिः सप्ताशीतिः अष्टाशीतिः नवाशीतिः एकोननवतिः
नवतिः एकनवतिः द्विनवतिः त्रिनवतिः चतुर्नवतिः पंचनवतिः षण्णवतिः सप्तनवतिः अष्टनवतिः नवनवतिः एकोनशतं शतम् 1000 सहस्रम 10,000 अयुतम 1,00,000 लक्षम 10,00,000 नियुतम 1 कोटी कोटिः एकं दश शतं चैव सहस्रमयुतं तथा लक्षं च नियुतं चैव कोटिर्ब्रुदर्मेव च वृन्दं खर्वो निखर्वश्च शङ्खः पद्मश्च सागरः अन्त्यं मध्यं परार्धं च दशवृद्ध्या यथाक्रमम्. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा भाग आपल्या समोर सादर केलाय. मनस्वी आधार आणि माझ्या संस्कृतच्या गुरुवर्यांना आदरणीय रामदासजींना साष्टांग नमस्कार. यूट्यूबवर आपण शारदा संस्कृत क्लासेस हे चॅनल पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे व्याकरणावर आधारित तसेच एखाद्या पाठाचं प्रास्ताविक संधिविग्रह प्रत्येक शब्दाचा अर्थ त्या पाठाचं भाषांतर त्या पाठाखाली आलेला भाषाभ्यास अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं त्याचबरोबर त्या पाठावर आधारित किंवा व्याकरणाच्या मुद्द्यावर आधारित परीक्षा क्वेश्चन पेपर त्याची सोडवणूक त्यातील आलेल्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीनं लिहायचं या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्याला शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलवर पाहावयास मिळतील. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन. संस्कृत विषय शिकत आहात आणि सर्व शिकविणाऱ्यांचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि चांगल्या प्रकारे संस्कृत भाषा अवगत करू इच्छिणाऱ्यांसाठीचे शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमाने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ऑफलाईन तसेच ऑनलाईनच्या माध्यमाने यूट्यूबवर क्रमांक सुद्धा आहे आमचा. मोबाईल नंबर 98 220 95 760.